कला संगम निर्मित एकदा काय झालं, रंजक कथा मालिकेतील कथा 11वी काकस्पर्श. लेखिका सादर करती प्राध्यापक अतुला पटवर्धन, संपादन आभाराणी पटवर्धन. काकस्पर्श. लहानपणापासून आपण ऐकलंय की कावळा हा अतिशय तीक्ष्ण आणि हुशार पक्षी आहे. तहान लागलेली असताना माठातलं तळातलं पाणी खडे टाकून टाकून वर आणून पिणारा हा एकमेव पक्षी गोष्टीतून आपल्याला भेटतो. तसंच तो आपल्याला की आपण त्याला शिवलो तर अपशकुन होतो वगैरे वगैरे असे समज पण आपल्या मनात लहानपणीच रुजवले आहेत. माणूस गेल्यावर पिंडाला कावळा शिवल्याशिवाय मोक्ष मिळत नाही अशा रूढी परंपरा पण आपण पाळतो. म्हणूनही असेल कदाचित, पण कावळा हा तसा आपल्याजवळ असूनही आपल्यापासून दूरच ठेवायचा पक्षी आहे. हे एवढं सांगायचं प्रयोजन म्हणजे एकदा काय झालं की आम्ही ताईकडे मुंबईला गेलो होतो. ती अंधेरीला राहायची. त्यांची जॉईंट फॅमिली होती. घरात सासू सासरे दीर जाऊ हे दोघे आणि दोघांची मुलं. काही कार्यक्रमासाठी आम्ही सगळे नातेवाईक तिथे जमलो होतो. ताईचा फर्स्ट फ्लोअरला असलेला फ्लॅट चांगला मोठा होता, त्यामुळे अजिबात अडचण जाणवत नव्हती. शेजारीच एक मोठं झाड होतं. त्याच्या फांद्या ह्यांच्या ग्रिलपाशी आल्या होत्या. त्या झाडावर खूप कावळे असायचे. सकाळ संध्याकाळ त्यांच्या सभा चालायच्या. बरीच चर्चा. म्हणजे काव काव करत थोड्या वेळाने ते उडून जायचे. काही छोटी पिल्लं घरट्यात राहायची. एक दिवस सकाळी प्रचंड कावकाव ऐकून बाहेर आले तर एक कावळ्याचं पिल्लू घराच्या ग्रिलमध्ये अडकलं होतं. त्याचं एक पंख ग्रिलमध्ये अडकल्यामुळे ते सुटण्यासाठी धडपड धडपड करत होतं आणि बाकीचे कावळे पण प्रचंड ओरडत होते काळजीने. ते कसे त्या पिल्लाला वाचवणार? पंख तर आत अडकला होता. हे लक्षात आल्यावर लगेच मनात आलं, या पिल्लाला आपण वाचवायचं. तशी मी डेअरिंगबाजच आहे. अडचणीत असलेल्याला मदत करायला मला खूप आवडतं आणि हे सगळ्यांना माहीत आहे. मी ताईला म्हटलं, ताई एक मोठं फडकं दे, मी सोडवते त्या पिल्लाचा पंख. दादा म्हणाले, मी काठीने ढकलतो, कावळ्याला हात नाही लावायचा. अहो दादा, त्याचा पंख फाटेल, त्याला उडता नाही यायचं मग. असं मी म्हणेपर्यंत त्यांनी काठीने ढकलायचा प्रयत्न केलाच, पण त्या पिल्लाचा अडकलेला पंख काही सुटला नाही आणि ते पिल्लू आणखीनच जोरात ओरडायला लागलं. त्याबरोबर बाहेरच्या सगळ्याच कावळ्यांनी कर्कश कावकाव सुरू केली. हातातली काठी टाकून दादा निघूनच गेले. मला ते काही बघवेना. मी ताईला म्हटलं, मला मोठा कपडा दे, मी त्याला सोडवते. मला काही हे बघवत नाही आहे. ताईला पण हे पटत होतं, पण घरातल्यांचा विरोध होता कावळ्याला हात लावायला. अपशकुन होईल, आंघोळ करावी लागेल वगैरे वगैरे. मी म्हटलं, मी सगळं करेन नंतर, पण आत्ता अडवू नकोस. आणि मी जवळच्या टेबलवर चढले. एका हाताने हळूच त्या पिल्लाचा पंख धरला आणि बाहेर ढकलायचा प्रयत्न केला. ते पिल्लू घाबरून चोच मारायचा प्रयत्न करत होतं, पण मी प्रयत्न सोडले नाहीत. खूप प्रयत्नानंतर त्या पिल्लाचा अडकलेला पंख सुटला एकदाचा आणि मी हुश्य केलं. ते पिल्लू धडपडत कसं तरी एका फांदीवर स्थिर झालं आणि बाकीचे कावळे एकदम शांत झाले. मला इतकं समाधान वाटत होतं की मी आत्ता मला झालेल्या काकस्पर्शासाठी कुठलंही प्रायश्चित्त घ्यायला तयार होते.